नमस्कार. सर्वात आधी सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण बनवणार आहोत 1 रुपयाही खर्च न करता फक्त आणि फक्त गव्हाच्या पिठापासून छान असे 9 प्रकारचे दिवे. बघा किती सुंदर आणि आकर्षक दिसत आहेत ना. नेहाज रेसिपी अँड टिप्स मराठी चॅनलला सर्वात आधी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा. आता सर्वप्रथम मी इथं एक बाउल घेतलेला आहे. ह्या बाउलमध्ये 1 कप पाणी टाकून घेणार आणि 1 कप पाण्यामध्ये अर्धा कप इतपत मी ह्यामध्ये आपलं खाण्याचं मीठ टाकत आहे आणि 1 टेबलस्पून ह्यामध्ये खायचं तेल टाकायचं आहे. तर अशा पद्धतीने छान असं हे एकजीव करून घेतलं. त्यानंतर ह्यामध्ये आता मी हळूहळू करून तर अशा पद्धतीने आता ह्यामध्ये 2 कप गव्हाचं पीठ हळूहळू मिक्स करून छान अशी घट्टसर ही कणिक मळून घेणार. तर ह्यामध्ये पाणी हे असं भसकन अगोदर टाकायचं नाही. अगोदर मी 1 कप घेतलं तर त्यामध्ये आता 2 कप गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. तर गरजेनुसार यामध्ये आता हळूहळू पाणी टाकून छान अशी ही घट्टसर कणिक मळून घेतली. अशा पद्धतीने बघा. तर आपण ह्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे जेणेकरून ह्या दिव्यांना तडा जात नाही व अगदी छान असे आकर्षक सॉफ्ट हे दिवे तयार होतात. आणि तेलाचा सुद्धा वापर केलेला आहे जेणेकरून हे कणिक हाताला सुद्धा चिकटत नाही व छान अशी सॉफ्ट तयार होते. तर वेळ वाया न घालता लगेच आता ह्या कणकेचे मी 4 गोळे तयार करून घेणार. तर मी तर हे दिवे 4 रंगाचे बनवत आहे. तुम्हाला हवं आहे त्या रंगामध्ये तुम्ही हे बनवू शकतात. तर मी इथं कोरडे फूड कलर घेतलेले आहे. तुम्ही ह्यामध्ये लिक्विड कलरचा सुद्धा वापर करू शकतात. तर मी इथं ऑरेंज रंग, लाल रंग, हिरवा रंग आणि पिवळा रंग ह्या गोळ्यांमध्ये छान असा मिक्स करून घेणार. तर ह्यावरती ह्यावरती कोरडा हा रंग टाकल्यानंतर थोडंसं ह्यावरती तेल टाकणार जेणेकरून अगदी सहज पटकन हे कलर ह्या गोळ्यांमध्ये मिक्स होतील. तर अशा पद्धतीने अगदी थोडं थोडं 4ही गोळ्यांवरती रंग टाकून त्यावरती खायचं तेल टाकून घेतलं आणि छान असं आता हे कलर ह्या कणकेमध्ये मिक्स करून घेतले. तर असे 4ही गोळे तयार झालेले आहेत पहा. अशा पद्धतीने आता यांचे दिवे बनवायला सुरुवात करू. सर्वात आधी मी इथं लाल रंगाचा गोळा घेतलेला आहे. बघा ह्या आकाराचा मी इथं गोळा घेतलेला आहे. आता छान असा गरगरीत हा गोळा करून घेतला हातावरती. त्यानंतर मी इथं केक स्क्रॅपर घेतलेलं आहे. तर केक स्क्रॅपर नसेल तर तुम्ही इथं कंगव्याचा देखील वापर करू शकता. तर आता इथं केक स्क्रॅपरने मी अशा पद्धतीने छान असं चक्री फूल काढून घेणार ह्यावरती. अशा पद्धतीने बघा काहीही अवघड नाही, अगदी पटकन होतं. तर छान असं हे चक्री फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर बघा कातरणे अशा पद्धतीने आतमधून तर बाहेरपर्यंत अगदी थोडं अशा पद्धतीने आपल्याला ही डिझाईन बनवायची आहे जेणेकरून छान असं हे फूल अजूनही सुंदर दिसेल. तर पहा अशा पद्धतीने गोल आकारामध्ये सर्वीकडं मी असं कात्रीच्या सहाय्याने छान असा सर्वीकडं फुलांचा आकार ह्या दिव्याला देणार जेणेकरून हा दिवा अजूनही सुंदर आणि आकर्षक दिसेल. तर अगदी कोणीही सहज बनवू शकतं. एवढी ही साधी सोपी पद्धत मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर व्हिडिओ इथं स्किप करू नका आणि अजून ह्यापेक्षा छान छान डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करीत आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा. तर आता इथं आपल्याला पोहे खाण्याचा चमचा घ्यायचा आहे. तर इथं मी पोहे खाण्याच्या चमच्याने अशा पद्धतीने छान असा आकार द्यायचा आहे. तर बघा वरच्या भागाला आपण छान असं फूल तयार केलं. तर आता खाली छान असे लहान लहान आकाराचे पानं तयार करायचे आहेत. पोहे खाण्याच्या चमच्याने अगदी अलगद ही मधली साईड आपल्याला बाहेरील बाजूला ओढायची आहे आणि अशा पद्धतीने हाताने छान असा आकार द्यायचा आहे. तर तुम्हाला हवं आहे तर तुम्ही हा दिवा 2 रंगामध्ये देखील बनवू शकता. तर वरचा भाग हा लाल आणि खालच्या साईडला तुम्ही हिरवा रंग देखील घेऊन छान असा ह्या दिव्याला अजूनही आकर्षक तयार करू शकता. तर अशा पद्धतीने छान असं यांना मी डिझाईन करून घेतलं. त्यानंतर फुलवात ठेवण्यासाठी अशा पद्धतीने बोटाने मध्ये होल करून घेतलं. तर अशा पद्धतीने छान असा दिवा तयार झालेला. आता इथं तुम्हाला मी पंतीच्या आकाराचा दिवा तयार करून दाखवत आहे. तर सर्वप्रथम मी इथं हिरव्या रंगाचा हा गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने गोल करून घेतला. त्यानंतर मधोमध बोटाच्या साहाय्याने असं होल करून घेतलं. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असं मी बोटांच्या साहाय्याने यांचा काठ हा दाबून घेतले व असं एकसारखा
हा दिवा तयार करून घेतला. त्यानंतर मध्ये असं खूप खोलगट तयार करायचं आहे, जेणेकरून आपण ह्यामध्ये तूप किंवा तेल घालणार. तर खोलगट आकार दिलेला आहे. त्यासोबतच एका बाजूने असं पणतीचा आकार द्यायचा आहे. तर असं याला 2 बोटाच्या साहाय्याने ही कणिक थोडी बाहेर ओढायची आणि त्यानंतर अशी ही डिझाईन. तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने छान असा हा पणतीच्या आकाराचा आपला दिवा तयार झालेला आहे. लगेच तिसरा दिवा करूया. तर इथं मी ऑरेंज रंगाचा गोळा घेतलेला आहे आणि आता या हातावरती लांब करून घेणार. त्यानंतर तर अशा पद्धतीने हाताच्या साहाय्याने चॉपिंग बोर्डवरती हा गोळा मी लांब करून घेतला. आता त्यानंतर बोटांच्या साहाय्याने याला असं दाबून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीने प्रेस करायचं आहे. त्यानंतर सुरीच्या साहाय्याने आता याला आपण अगदी थोडं थोडं करून कट करणार. पूर्ण कापायचं नाही. बघा असा अर्धा भाग याचा आपल्याला कट करायचा आहे. तर अशा पद्धतीने अर्धा इंचावरती मी याला कट करून घेतलं संपूर्ण, जेणेकरून ह्या दिव्याचा अतिशय सुंदर असा आकार येणार. तर अशा पद्धतीने कापून घेतल्यानंतर बघा आता याला एका बोटाच्या साहाय्याने छान असं गोल करून घ्यायचं आहे, अगदी हळूहळू. हे बघा अगदी सहज होतं आणि छान असा हा फुलाचा आकाराचा दिवा आपला तयार होतो. तर आता ह्या कडा अगदी सुटसुटीत करून घ्यायच्या आहे व मधोमध पेनाच्या साहाय्याने फुलवाट ठेवायला अशा पद्धत होल करून घेणार, जेणेकरून ह्यामध्ये फुलवाट ठेवता येईल. तर सुंदर झाला ना हा सुद्धा दिवा. आता मी पुन्हा इथं एक लाल गोळा घेतलेला आहे आणि अंगठ्याच्या साहाय्याने असं मधोमध बघा अशा पद्धतीने अंगठा हा मध्यभागी ठेवायचा आहे व तिघं बोटाने अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचा आहे, जेणेकरून छान असा गोल आकार ह्या दिव्याला देता येईल. स्क्रॅपर घेतलेलं आहे. स्क्रॅपरने अशा पद्धतीने बघ डिझाईन करून घेतली चहूकडे. त्यानंतर स्क्रॅपरने मी स्पेस सोडलेला आहे, त्यानंतर डिझाईन केलेली आहे. तर जो उरलेला स्पेस आहे त्यामध्ये आपल्याला कात्रीच्या साहाय्याने अशा पद्धतीने बघा डिझाईन करून घ्यायची आहे, अगदी अलगद हाताने, सहज होतं. तर अशा पद्धतीने आपला हा सुद्धा दिवा तयार झालेला आहे. किती सुंदर दिसतोय ना. तर मी इथं पुन्हा एक पिवळ्या रंगाचा गोळा घेतलेला आहे आणि आता याला स्क्रॅपरच्या साहाय्याने बघा अशा पद्धतीने परत पुन्हा डिझाईन करून घेणार, स्पेस देणार. अशा पद्धतीने असं स्पेस दिल्यानंतर ह्यावरती डिझाईन करणार आणि या डिझाईनला पुन्हा असं अजून यावरती स्क्रॅपरने प्रेस करणार, जेणेकरून अजून छान अशी ही डिझाईन दिसेल. आणि बघा अंगठा हा मी मध्यभागी ठेवलेला आहे, जेणेकरून आपोआप मधल्या भागांमध्ये अशा पद्धतीने गोल होल तयार होत आहे, जेणेकरून आपण ह्यामध्ये वात ठेवू शकतो. आता त्यानंतर मी इथं कात्रीच्या साहाय्याने अशा पद्धतीने कट करून घेणार, जेणेकरून छान असा हा दिवा दिसेल. तर अगोदर आपण जो दिवा बनवला लाल रंगाचा, सेम त्याच प्रकारे हा दिवा तयार करत आहे. फक्त आता ह्या दिव्याला वरच्या साईडला फुलांच्या पाकळ्या असतात ना, ती डिझाईन द्यायची आहे. तर अशा पद्धतीने मी वरच्या भागाला बघा अगदी अलगद 2 बोटांच्या साहाय्याने छान अशा ह्या पाकळ्या तयार करून घेतल्या. तर बघा किती सुंदर हाही दिवा तयार झालेला आहे. त्यासोबतच मी लाल आणि हिरव्या रंगाची चपाती करून छान असं वाटीच्या मदतीने गोल आकारामध्ये ह्या पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत. तर इथं मी साधारण 5 लाल रंगाच्या पुऱ्या व 4 हिरव्या रंगाच्या पुऱ्या घेतलेल्या आहेत. तर अशा पद्धतीने मी इथं काचेचा ग्लास घेतलेला आहे आणि त्यावरती आता एक लाल रंगाची पुरी आणि एक हिरव्या रंगाची, पुन्हा तसंच अशा ह्या सर्व पुऱ्या चिटकवून घेणार. तर आता इथं आपण हा कमळ आकाराचा दिवा तयार करत आहोत. तर मी मध्यम आकाराची अशी ही चपाती लाटली होती. अतिशय बारीक लाटू नका किंवा ह्यापेक्षा थोडी जाडही लाटली तर छान असं हे आपलं कमळाचं फूल म्हणजे कमळाचा दिवा छान असा तयार होतो. तर अशा पद्धतीने बघा यालाही ग्लासाच्या कडेवरती अशा पद्धतीने मधोमध अर्धा भागमध्ये पुरीचा आणि अर्धा बाहेरच्या साईडला अशा पद्धतीने सर्व ह्या पुऱ्या लावून घेतल्या. त्यानंतर त्यावरती एक पुरी ही वरतून अशा पद्धतीने ठेवून घ्यायची आणि त्यानंतर वरतून प्रेस करायचं आणि छान असं डिशमध्ये टाकून घ्यायचं. तर अशा पद्धतीने कमळाच्या आकाराचा दिवा तयार करून घेतला. त्यासोबतच
उरलेल्या काही पुऱ्या आहेत त्याच्यासुद्धा मी इथं गुलाबाची फुलं तयार करून घेतलेले आहेत अशा पद्धतीचे. आणि यमद्वितीयेच्या दिवशी आपण यमाचा दिवा तयार करतो, तो सुद्धा मी तुम्हाला इथं तयार करून दाखवला जातो. तर तो दिवासुद्धा मी तुम्हाला तयार करून दाखवते. तर याला यमदीपदान असं सुद्धा म्हणतात. तर इथं बघा अशा पद्धतीने मी ऑरेंज रंगाचा गोळा घेतला व अशा पद्धतीने त्याला गोल आकारामध्ये बोटांच्या सहाय्याने करून घेतलं व असं चारही बाजूने 4 असे छान कोन काढून घेतले. छान असं ह्यामध्ये वाती लावता येतील इतपत असं मी याला छान तयार करून घेतला. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला इथं 9 प्रकारचे हे दिवे तयार करून दाखवले आहेत. तर आता ह्या दिव्यांमध्ये मी होममेड कॅन्डल्ससुद्धा ठेवून हे दिवे तुम्हाला पेटवूनही दाखवते, किती सुंदर आणि आकर्षक दिसतात. तर ह्या होममेड कॅन्डल मी घरीच तयार केलेल्या आहेत. तर यांचीसुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेली आहे, ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. तर अगदी झटपट फक्त 5 मिनटात हे कॅन्डल्स घरीच तयार होतात. मार्केटमधून न आणता, कोणतंही महागडं साहित्य न वापरता छान असे हे फुलवातींचे कॅन्डल्स तयार होतात. तर ह्यामध्ये अशा पद्धतीने ठेवून तुम्हाला दिवे लावून दाखवते. बघा दिवे किती छान आणि सुंदर दिसत आहेत. तर ह्या दिवाळीला तुम्हीसुद्धा नक्कीच अशा पद्धतीने घरी हे दिवे तयार करा, 1 रुपयाही खर्च न करता. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा. त्यासोबतच व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रपरिवारासोबत देखील शेअर करा. आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.